श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. कार्तिक महिना सुरू असून या महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंती साजरी केली जाते. कालभैरव हे भगवान शंकराचे उग्ररूप आहे. असे मानले जाते की कालाष्टमी किंवा कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे तसे जो काही वाईट काळ आहे दुःख देखील दूर होते. जीवनात सुख समृद्धी येते. त्यामुळेच या कालाष्टमीला तसेच कालभैरव जयंतीला खूप महत्त्व आहे. या कालभैरव जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात. आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे देखील दूर होतात. जर आपल्यावरती एखादा वाईट काळ येणार असेल तर तो देखील दूर होतो. मग आपण या दिवशी कोणती सेवा करावी तसेच कोणते उपाय करावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. या दिवशी सकाळी लवकर उठावे. उठल्यानंतर आपली नित्यकर्मे आटोपल्यानंतर आपण आपल्या घराच्या बाहेर म्हणजेच उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तसेच आपण घराच्या बाहेरच्या अंगणामध्ये पाण्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि ते पाणी आपण शिंपडायचं आहे किंवा नुसतं एखाद्या बॉटलमध्ये हे पाणी टाकलं आणि स्प्रे केला तरी पण चालेल. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होणार नाही. तसेच हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हळद ही पैसा देखील आकर्षित करत असते. माता लक्ष्मी देखील आकर्षित करत असते. त्यामुळे आपण हे पाणी जरूर शिंपडावं. अगदी तुम्ही हे पाणी रोज जरी शिंपडला ना तरी पण आपले सर्व काही जे काही आर्थिक टंचाई आहे आर्थिक प्रॉब्लेम आहे ते पूर्णतः दूर होतील. पैशांची जी काही चणचण भासत आहे ती पूर्णतः दूर होईल. या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे देखील घालू शकता. तसेच जर तुमच्याजवळ कालभैरवाचे मंदिर असेल तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता किंवा भैरवनाथाचे मंदिर किंवा भोलेशंकरांचे मंदिर असेल तर तिथे देखील जाऊ शकता. मूर्तीसमोर आपण अगरबत्ती दिवा देखील जरूर लावावा. तसेच दही बेलपत्र पंचामृत धतुरा फुले इत्यादी आपण अर्पण करायचे आहे. विधीनुसार पूजा करताना कालभैरवाच्या मंत्राचा जप हा आपल्याला करायचा आहे. ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप देखील करू शकता किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरी पण चालेल. तसेच या दिवशी आपण कालभैरव स्तोत्र कालभैरव अष्टक देखील म्हणायचं आहे. हे म्हटल्यामुळे आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी अडथळे आहे ते पूर्णतः दूर होतील. आपल्या आयुष्यातील संकटे देखील दूर होतील. त्यामुळे आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा आपण या गोष्टी जरूर करायच्या आहे. तुम्हाला जर म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता. मग तुम्ही यूट्यूबवरती कालभैरव अष्टक तसेच कालभैरव स्तोत्र हे जरूर ऐकावे. ही देखील खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे. आपण जेव्हा एखादी सेवा करून मग उपाय करतो ना तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. पण आपण नुसते उपायच केले आणि जर सेवा काहीच नाही केली तर आपल्याला त्याचे फळ देखील मिळत नाही. त्यामुळे आपण भगवंताची सेवा ही जरूर केली पाहिजे. तसेच या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. जो उपाय केल्यामुळे आपली जी काही आर्थिक टंचाई आहे ती देखील दूर होईल. तसेच आपण कर्जमुक्त देखील हो. भरपूर जणांवर कर्ज असते आणि कर्ज ते फिटत नाही. कर्ज वाढतच राहते. त्यासाठी आपण हा उपाय जरूर करावा. तसेच आपल्याला जी भीती वाटते ती भीती देखील दूर होईल. नजरबाधा देखील दूर होईल. मग तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करावा. तसेच मोठ्यांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. कारण की नजर ही प्रत्येकाला लागत असते. अगदी घरामध्ये कोणी आलं ना त्याच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार असला ना ती वाईट शक्ती कुठेतरी साठलेली असते. ती नकारात्मक ऊर्जा कुठेतरी साठलेली असते आणि त्याचा प्रभाव आपल्यावरती थोडा का होईना पण पडतो. त्यामुळे आपण हे उपाय आवर्जून करावे. प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल किंवा आपले चांगले व्हावे आपल्या मुलांचे चांगले व्हावे असे वाटते असे नाही. त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करावा. तर यासाठी आपल्याला लागणार आहे जिलेबी घ्यायची आहे. तर जिलेबी घेताना तुम्ही ताजी जिलेबी घ्यायची आहे. मग तुम्ही 5 डिसेंबरला ही जिलेबी घ्यायची आहे. तर तुम्ही सायंकाळच्या वेळी जर ही जिलेबी घेतली तर अतिउत्तम होईल. आपल्याला जिलेबी 1.25 किलो घ्यायची आहे आणि आपल्याला ही जिलेबी घेऊन जिथे पण कालभैरवाचं मंदिर असेल तिथे देखील जाऊ शकता किंवा भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये ही जिलेबी घेऊन जाऊ शकता. तर आपल्याला पहिल्यांदा जिलेबी भगवान भोलेनाथांच्या
महादेवांच्या मंदिरामध्ये अर्पण करायचे आहे। मग तुम्ही एक भोग तिथे ठेवायचा आहे, एक जिलेबी तिथे ठेवायची आहे किंवा तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये ठेवली तरी पण चालेल आणि तिथे बसून आपल्याला प्रार्थना करायची आहे, मनोकामना करायची आहे। या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असेल, कालभैरवनाथाच्या मंदिरामध्ये देखील खूप गर्दी असेल आणि महादेवाच्या मंदिरामध्ये देखील खूप गर्दी असेल। त्यामुळे तुम्ही अगदी मंदिराच्या बाहेर उभे राहून तुमची मनोकामना मागितली, तुमच्या अडचणी अडथळे काय आहे ते सर्व सांगितले, पैशाच्या आर्थिक टंचाई देखील सांगितले तर ती नक्कीच दूर होईल। ती जिलेबी अर्पण केल्यानंतर आपण कालभैरव अष्टक, कालभैरव स्तोत्र जरूर म्हणायचे आहे। मग तुम्ही घरी येऊन देखील म्हणू शकता, पण आपल्याला ही जिलेबी तिथेच दान करायची आहे, म्हणजे तिथे जे गरजू व्यक्ती आहे तिथे आपण ही दान करावी। मग मंदिरामध्येच आलेल्या व्यक्तींना आपण ही जिलेबी वाटून द्यावी, त्यामुळे आपल्याला नक्कीच पुण्यफळ मिळेल, तसेच त्यांचा आशीर्वाद देखील मिळेल। विशेषतः जेव्हा आपण एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी दान करतो ना, तेव्हा त्याचे पुण्यफळ हे मिळत असते। आणि जर एखाद्या व्यक्तीकडे खूप काही आहे तर त्या व्यक्तीला आपण जे दान करतो किंवा काही देतो त्याची किंमत देखील राहत नाही। मग त्यामुळे कधी पण आपल्याला जेव्हा कोणती गोष्ट दान करायची असेल ना, ती अगदी रस्त्यावरती असणाऱ्या व्यक्तींना दान केली तरी पण चालेल, की ज्यांना खरंच गरज आहे अशा व्यक्तींना तुम्ही आवर्जून दान करावे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।